शुभ्रा एवढ्या घाईनं का गेली ऑफिसला? तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे, कसलं तरी प्रेझेंटेशन. आज मला डॉक्टरकडे जायचंय. हो माहितीये मला, मी घेऊन चाललोय तुम्हाला. तुला काही कामं नाहीत वाटतं? आहेत आजोबा, पण काय ना तुमच्यासाठी ऍडजस्ट करतोय. अरे वा वा वा, छान. ते बाडीने आणलेले स्पोर्ट्स शूज काढून ठेव, ते घालून मी आज डॉक्टरकडे जाणार आहे. आजोबा हो, जायला वेळ आहे हो. थांबा ना जरा, शूज आत्तापासून कुठे घालून बसताय? तुम्ही बसा ना शांतपणे. काम चुकार आहे हा. मी बघतो. एक काम सांगितलं तर करता येत नाही याला. कुठे ठेवले माझे शूज? हाय आजोबा, कसे आहात? शुऱ्या कावरताय का? बूट शिवतोय. तू काय नसत्या चौकशी करायला आलेस? नाही हो, सोहम आहे का घरी? माझं त्याच्याकडे काम आहे. नाहीये. काय झालं प्रज्ञा? सोहम, सोहम, हाय सोहम. तू बिझी आहेस का रे? नाही बोल, काय झालं? अरे सोहम, आपला दोघांचा तो फोटो होता ना, कसला व्हायरल झालाय ग्रुपवर आमच्या. कुठला फोटो? तो बाईकवरचा? अरे हो ना, माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुला भेटायचंय. कोण अपकमिंग हँडसम बिझनेसमन आहे ना, त्यांना बघायचंय. काहीतरीच काय? अरे खरंच सोहम, तुला खोटं वाटतंय का? थांब, हे बघ, हे सगळे मेसेजेस वाच. हे सोहम, तुझ्याकडे आज वेळ असेल ना तर माझ्याबरोबर येतोस? आम्ही इथल्या जवळच्याच कॅफेमध्ये भेटतोय. चल ना माझ्या बरोबर. आता? ए सोहम, चल ना, चल ना सोहम, चल ना प्लीज, चल ना. बरं ठीक आहे, चल चल. तू कुठे निघालास? मी जरा बाहेर जाऊन आलोच. अरे डॉक्टरकडे जायचंय ना. हो मला माहिती आहे आजोबा. अरे डॉक्टरच्या पण वेळा असतात. डॉक्टर उशिरापर्यंत असतात आजोबा, काळजी करू नका. मी म्हटलंय ना एकदा घेऊन जातो. अरे पण वेळेवर ये. हो येतो. उशीर करू नको. अरे तुला डॉक्टर 2-2 महिने भेटत नाहीत. काय मुलगा आहे ना, शपथ. हे म्हातारपण नको आणि कुणावर अवलंबून राहणं पण नको. हाय. हाय. बघितलं, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे याला घेऊन आले मी. मीट सोहम कुलकर्णी, वन ऑफ द टॉप मोस्ट बिझनेसमॅन टुडे. आणि हा सुरी, हाच आहे बर का, तो हँडसम बाईकवाला गाय, माय नेबर. हॅलो सोहम. हाय सोहम. हॅलो हॅलो. प्रज्ञाकडून तुझ्याबद्दल बरंच ऐकूया. ह्या यंग एज मध्ये एंटरप्रेन्योर म्हणजे खरंच कौतुकच आहे. हा, थँक्यू. बस सोहम. वेटर, घ्या काय हवं ते ऑर्डर करा. हे कार्ड ठेव, जे फायनल बिल होईल ते याने सेटल कर. कोणाकडनं पैसे घेऊ नको. अरे सोहम, तू कशाला उगीच? अगं नाही ठीक आहे, आज माझ्याकडून ट्रीट. घे, घ्या घ्या, करा ऑर्डर करा. फोन पण उचलायला जमत नाही कोंबडीच्याला. बिझनेसमध्ये नुसता पैसा नाही तर बेसिकली आयडियाज लागतात. काय ना काहीतरी वेगळं, आय मीन आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग लागतं, स्मार्टनेस लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गट्स लागतात. आणि सोहम मध्ये या सगळ्या क्वालिटीज आहेत. अगं म्हणून तर इतक्या लवकर त्यांनी इतका प्रोग्रेस केलाय. आणि तो सुपर कॉन्फिडंट आहे. आणि या कॉन्फिडन्समुळेच मी माझी नोकरी सोडून बिझनेस करायची रिस्क घेतली. कुठे राहिलाय कोंबडीचा?
बरं, तुम्हाला अजून काही हवंय तर ऑर्डर करा, कॉफी ज्यूस काही. हो मला चालेल. मला पण चालेल. वेटर रिपीट. अच्छा, मी काय बोलत होतो? हा येस, बिझनेस बद्दल. तू बोलताना किती हँडसम दिसतोस, किती छान बोलतोस. ए सुरी, तो माझा नेबर आहे, तू त्याच्यावर लाईन मारू नकोस हा. बिझनेसमध्ये तुम्ही कसे दिसता, कसे राहता याला खूप महत्व आहे. म्हणजे बेसिकली फेक इट टिल यू मेक इट. म्हणजे बघा, आता मी येस हा 1.5 लाखाचा फोन घेतलास ना. वाव, काय मोबाईल आहे. अरे सोहम, तुला 15 मिस्ड कॉल्स आहेत. हॅलो, कोबडीच्या कुठे आहेस तू? मी महत्वाच्या कामात आहे. डॉक्टरकडे जायचंय. हे बघा, काम झालं की येतो मी. तुझं काम होईपर्यंत डॉक्टर थांबणार आहे का? मला उशिरा गेलेला आवडत नाही. तुला जमत नसेल ना तर तसं सांग. हा दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी समर्थ आहे एकटा जायला. हा ठीक आहे, येतो मी. कोण रे, आजोबा का? हो, त्यांना डॉक्टरकडे जायचंय. मग शुभ्रा कुठे आहे? ती मीटिंगला. हे बरं आहे सोहम, या बाबतीत आपल्या दोघांचंही सेमच आहे. माझा नवरा दुबईत असताना माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायला मी इथे मुंबईत राहिले, आणि तू शुभ्राच्या जॉबसाठी तुझा आनंद कॉम्प्रोमाइज करतोच आहेस. शुभ्रा ऑफिसमध्ये आणि असावरीताई स्वतःच्या नवीन घरात मस्त मजेत आहेत, आणि सगळा भार तुझ्यावर पडतोय. जावं लागेल का सोहम तुला? नाही, आहे मी. कारखानीस, ए कारखानीस. आलो आलो. काय रे? डॉक्टरकडे निघालो, येतोयस का? नाही रे, प्रज्ञा बाहेर गेले आणि हिच्या अंगात कणकण आहे. घरी जरा मदत करतोय. काय हरकत नाही, मी जाऊन येतो. अरे पण तू एकटा जाणार आहेस का? अरे त्याला काय झालं? मी काही कोणाला घाबरतोय? चल येतो. नीट जाऊ, सांभाळून जा. हो. चला असावरी निघू मी. या. अरे वा, थँक्यू. काय झालं, तो चेहरा असा का दिसतोय? नाही काही नाही हो, तुम्ही सावकाश जा. हं. नाही नाही, तुझा चेहरा सांगतोय काहीतरी टेन्शन आहे. काय झालंय सांग. अहो, असं काही नाही. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर एवढ्या मोठ्या घरात मी एकटी काय करू, माझा वेळ कसा जाईल कळत नाहीये मला. टीव्ही बघायचा. किती वेळ टीव्ही पाहणार? शॉपिंगला जा, भाजी बाजारात जा. ताजी ताजी भाजी बघून फ्रेश वाटेल तुला. खरंच असं करू का मी? हा, तिथून शुभ्रा सोहम दत्ताजींना भेटून ये. मी तुमच्यासाठी आज सुरणाचे काप करू का? वाव, मला खूप आवडतात सुरणाचे काप. ठीक आहे, मी आता बाजारात जाते आणि सुरण घेऊन येते. मग माझ्याबरोबरच निघ ना, मी तुला तिथे बाजारात ड्रॉप करतो. मी पुढे जातो. चालेल का? पण तुम्हाला उशीर होतोय ना जायला? तयारच आहेस ना? पर्स घे आणि चल. तुझ्यासाठी 5-10 मिनिटं इकडे तिकडे. बर, आलेच. ये. रिक्षा, रिक्षा, रिक्षा. अरे बोला आजोबा, कुठे जायचंय? मला ना मला मला ते इथे. इथे कुठे? घरी निघालात का? बरं, घर कुठे तुमचं? घर ना हे कुठे आहे? अहो आजोबा, घर कुठे तुमचं? घर घर. बरं आजोबा, नाव तरी आठवतंय का तुम्हाला? अरे माझं नाव माहिती आहे ना मला. माझं नाव आजोबा का आठवतंय का? बाजारात जायचं होतं का तुम्हाला? घरून कशासाठी बाहेर पडलं होतं, काय आठवतं का तुम्हाला? माझं घर इथे घर. मोबाईल आहे का तुमच्याकडे? काय काय करतो? नाही हो, मी फक्त ओळखपत्र बघत होतो.
मला काय मूर्ख समजला काय? मला कळतंय, तुम्हाला कळलं, मला कळत नाही. मला सगळं कळतंय. म्हाताऱ्या कोताऱ्यावर गाठून लुटता तुम्ही. नाही 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 मला जायचं तुझ्या रिक्षानी. नाही जायचं. जा जा चल, निघून जा. नाही जायचं मला. अहो आजोबा नकोय नकोय मला तुझी रिक्षा. चिडताय का जा 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 जा. तुमच्या खिशात अरे चोर चोर खिशात चोर बघत होतो. चोर 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 चोर. काय झालं आजोबा? अहो यांना काहीच आठवत नाही. हा 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 माझ्या खिशातून काहीतरी लुबाडत होता. काय रे? हा काय रे? हो नाही 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 अहो नाही 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 बाबांच्या खिशात मी ओळखपत्र आहे का ते बघत होतो. आजोबा नाव काय तुमचं? काय आठवत आहे का? नाही माझं नाव. कुठे जायचं तुम्हाला? मला जायचं ना तिथं. कुठे राहता तुम्ही? घर घर. आजोबा काही आठवतंय का तुम्हाला? पाणी हवंय का? त्यांना आठवत नाही अरे त्यांचं घर सरका कुठे आहे. सरका गर्दी करू नका. पाणी आणा. काय झालं आजोबा? बोला काहीतरी. म्हातारा हरवलेला दिसतोय रे. कडक कडक जायचंय घेऊया का? बाजूला. अहो म्हात्रे आजोबा इथे काय करताय? हे बघ इथे आहेत आपले म्हात्रे आजोबा. अरे आजोबा म्हातारेच असतात ना. म्हातारे नाही रे, म्हात्रे आजोबा. हा हा म्हात्रे आजोबा. हा आजोबा ओळखलत का आम्हाला? मी करण, हा अर्जुन. आम्ही तुमच्या बाजूलाच राहतो. ओळखलेत का? हा बघा बघा चेहरा नीट बघा, ह्याचा बघा. सुरण कसं दिलं? बा अहो भेंडी बघा ना किती कोवळी दिसत आहे. छान आहेत ताजी. भेंडी पण द्या हो अर्धा किलो जरा. आणि गवार कशी दिली? 20 पाव. गवार द्या पाव किलो. आणि मला अर्धा किलो टोमॅटो पण द्या. सुरणाचं काम करणारच ना? अहो हो पण भेंडी होतील रात्रीला, गवार होईल उद्या सकाळला. आणि टोमॅटो काय सतत लागत असतात. हसायला काय झालं? हा मेन फरक आहे बायकांच्या आणि पुरुषांच्या खरेदीत. मी सुरण घ्यायला आलो ना की मी सुरण घेतो आणि निघतो. बाकी कुठे लक्षच जात नाही माझं. म्हणजे बाकी भाज्या दिसत असतात पण फोकस सुरण. कठीण आहे मग. कोणाचं? माझं. वा अहो वांग खूप मस्त दिसतंय. बाबाला ना वांग्याचं भरीत खूप आवडतं. तर मग बनव की नेऊन देऊ आपण दत्ताजींना. त्यापेक्षा मी सहजीवनच्या घरात जाऊनच भरीत करू का वांग्याचं? बाबांना खूप आनंद होईल वांग्याचं भरीत. अरे छान. बरं मला जरा उशीर होतोय, मग मी निघू का? हो नक्की? अहो नक्की. बाय, संध्याकाळी भेटू. हो हो. अगं बाई, अहो दादा काय काय झालंय तिकडे? काही नाही, कोणतरी आजोबा आहेत ना, ते रस्ता चुकले होते आणि त्यांना काही आठवत पण नव्हतं. हो का? अहो मग कोणी मदत करतंय की नाही त्यांना? हां, त्यांच्या सोसायटीत 2 मुलं आहेत ना, ते फिरत होती. त्यांनी आजोबांना ओळखलं आणि ते त्यांना घरी नेऊन सोडतील. बरं झालं बाई, नशीब. बिचारे. अहो आजोबा तुम्ही ओळखत का नाही आता आम्हाला? शूज. अहो तुम्ही गार्डन मध्ये येता ना, गार्डन मध्ये वॉकला येता ना, आमच्या सोबत एक एक राऊंड मारता ना सोबत. हा हो 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 मॉर्निंग वॉक. हा मॉर्निंग वॉक. करेक्ट मॉर्निंग वॉक. हा हा आठवलं. चला चला निघूया घरी. बरं आजोबा मी येऊ का तुमच्या सोबत? नको. हा आम्ही दोघं आहोत ना, आम्ही दोघं नेऊ आजोबांना सोबत. हा काळजी करू नका. त्यांचं वय झालंय ना, आम्ही सोबत आहोत त्यांच्या. चला चला आजोबा चला. हा तुम्ही जा आम्ही नेतो आजोबांना. चला चला आजोबा. हा आरामात एकदम आरामात. अरे वा सोहम, माझ्या मैत्रिणींना एकदम इम्प्रेस केलंयस तू. आता तू आमच्या किटीच्या गप्पांमधला एकदम हॉट टॉपिक असणार आहेस. काहीतरीच काय. अरे खरं. हे सोहम, आता तूही आमच्या ग्रुपचाच एक पार्ट आहेस बरं का. आणि जेव्हा केव्हा मी बाहेर भेटू ना, तेव्हा तुला वेळ काढायलाच हवा. बघू, ट्राय करीन. यार आजोबा एकटे गेले वाटतं. डॉक्टरांकडेच ना गेले असतील रिक्षाने. पण काय रे, तुला कळवायला हवं होतं ना. आपण उगीच घाईघाईने आलो. थोडा वेळ बसू शकलो असतो ना. ये म्हणून 10 वेळा फोन लावला. नको येऊ म्हणून एकदाही फोन नाही लावला त्यांनी. आजोबा पण ना
तुला घरी नाही जायचंय? जायचंय ना, पण तुमच्याकडे कोणी नाहीये ना, तुला कंपनीत येते थोडा वेळ. कारखानीस काका, आजोबा कुठे गेलेत? अरे तो डॉक्टरांकडे गेलाय. आज त्याची अपॉइंटमेंट होती ना. मला येतो का म्हणून विचारत होता, पण प्रज्ञानी बरीच कामं सांगितली होती, त्यामुळे मला जमणार नव्हतं. पण तुला माहित नव्हतं का त्याच्या अपॉइंटमेंटचं? म्हणजे तू सोबत गेला असतास. अरे आता या वयामध्ये त्याला एकट्याला पाठवणं बरं नाही. सोहमला इतरही कामं असतात पप्पा. आणि काय हो, तुम्हाला तुमच्या मित्राचा एवढा पुळका होता ना, तर तुम्ही जायचं होतं सोबत. मी सांगितलेली कामं सगळी काय वेळेवर करता तुम्ही? अगं तसं नाही ग, मी सोहमला सांगतोय. मी तो सोबत गेला असता ना. हे बघा, मला महत्वाची मीटिंग होती आणि मी त्यांना सांगितलेलं मी घरी पोहोचतोय म्हणून. त्यांना जराही थांबता आलं नाही आणि मी काय त्यांच्यासारखा फ्री बसलेलो नाहीये. जाऊ दे ना सोहम, आजोबांच्या आणि पप्पांच्या जनरेशनला थोडी कळणार आहे. त्यांनी कुठे अशी कामं केली आहेत? 10 ते 5 ऑफिस, ह्याच्या पलीकडे काही माहितीये का त्यांना? स्ट्रेस काय असतो, प्रेशर कशाशी खातात, यांना थोडी कळणार आहे. तू घरी येतेस ना? घरीच येते हा पप्पा. येते हा सोहम, बाय. आपण रोज फिरायला जातो ते मैदान कुठे आहे? लांब आहे अजून. लांब? हा. इतक्या लांब कसा काय जातो मी? चालेल. अरे म्हणजे मैदान इथून लांब आहे, आपल्या सोसायटीच्या जवळ आहे मैदान. हो. आपल्या सोसायटीचं नाव काय? सोसायटीचं नाव काय माहित? म्हणजे आपली सोसायटी एक नाहीये ना. आपली तुमची सोसायटी वेगळी आहे, आमची सोसायटी वेगळी आहे, पण मैदान एक आहे आपलं. तिथेच रोज आपण भेटतो वॉक साठी. आधी सोसायटी माहित नाही तर मग तुम्ही घरी कसं देणार मला? घरी ते मैदानात नेतो. तिथे कोणीतरी ओळखीचं येईलच ना. मैदानात तर पब्लिक असते ना. मग पण मी आता दमलोय. हा, मला पाणी पाहिजे. पाणी आपण बसूया. चालू आहे ना आजोबा थोडा वेळ? हा, थोडा वेळ. आजोबा ऐका ना. आजोबा थोडंच राहिले. आजोबा, अहो आजोबा, ऐका ना. दमलोय मी, मला पाणी पाहिजे आणि भूक पण लागली. अरे अण्णा, काहीतरी अजून खूप चालायचंय. काय रे, आपण याला लुबाडतोय का हा आपल्याला? जाऊ दे, वडापाव आण जा. पैसे? आजोबा, पैसे आहेत का तुमच्याकडे? हा आजोबा, ते खिशात बघा ना. राहू दे. ठीक आहे. अरे वा, आलात तुम्ही. चला, माझी मीटिंग आज उगाच लांबली यार. पण चला, प्रेझेंटेशन छान झालं, बॉसला आवडलं, म्हणजे ते खुश होते. सो वी आर होपफुल. सोहम, मी तुझ्याशी बोलते काहीतरी. हा, मी ऐकलं तू ते प्रेझेंटेशनचं काहीतरी बोलत होतीस ना. सोड. डॉक्टर काय म्हणाले? मला काय माहित. काय माहित म्हणजे? आजोबा डॉक्टरांशी बोलताना तू नव्हतास का तिथे? अगं नाही, मी गेलोच नाही. आजोबा एकटे गेले आणि बघ ना, अजून घरी सुद्धा आले नाहीयेत. म्हणजे सोहम, तू घेऊन जाणार होतास ना त्यांना? हो, पण मला 10 मिनिटं काय उशीर झाला, ते निघून गेले. गेले म्हणजे? सोहम, तू मुळात उशिरा का आलास? तुला माहित होतं ना आजोबांना उशीर झालेला चालत नाही. बरं, आलास घरी आणि तुला कळलं ते घरी नाही येतं, त्यांच्या मागे हॉस्पिटलला जाता नाही आलं का तुला? सोहम, आजोबा अजून घरी आलेले नाहीये, तू मोबाईलवर खेळतोय. सोहम, इररिस्पॉन्सिबल आहेस यार तू. हॅलो, डॉक्टर गंधेज हॉस्पिटल? येस. नमस्कार, मी शुभ्रा कुलकर्णी बोलते. माझे आजे सासरे दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी.
त्यांची आज 4 वाजताची अपॉइंटमेंट होती हॉस्पिटलमध्ये, तर तुम्ही प्लीज जरा रेकॉर्ड चेक कराल आणि मला सांगाल का ते. दत्तात्रय कुलकर्णी ना? नाही हो, ते आलेच नाहीत. अहो त्यांनी अपॉइंटमेंट मिस केली. आर यू शुअर? येस मॅम.